ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या संपामुळे नागपूरच्या कळमना कृषी बाजार समितीचे सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत। शेतकऱ्यांचा जो माल विकला गेला त्याची व्यापाऱ्यांकडून उचल होत नाहीये आणि नवीन माल येत नसल्याने कळमना बाजारपेठेत सर्वत्र अन्नधान्याची पोती पडून आहे। यात गहू, तांदूळ, हरभरा, तूर, सोयाबीन धान्य पिकाचा समावेश आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या संपामुळे नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार पूर्णतः ठप्प झालेले आहे। तुम्ही जर त्या दृश्यांमध्ये बघितलं तुमच्या लक्षात येईल की धान्य बाजारामध्ये कशा प्रकारे लाखो पोती इथे पडून आहे, कारण की शेतकऱ्यांचा हा माल व्यापाऱ्यांनी खरेदी केला, मात्र वाहन येत नाही, ट्रक येत नाही, त्यामुळे कुठेतरी कालपासून हा माल इथे पडून आहे। आणि दूरवर जर नजर टाकेल ना तर तुम्हाला पोतीच पोती पाहायला मिळतात। चारही बाजूने साधारण 2,20,000 पोती या संपूर्ण धान्य बाजारामध्ये पडून असल्याचं सांगितलं जात आहे। व्यापारी आपण त्यांना विचारूया, या संपाचा कशा प्रकारे तुम्हाला फटका पडत आहे? ॲक्च्युली असं आहे, धान्य मार्केटमध्ये आता सगळ्यात जास्त आवक धानाची आहे, त्याचप्रमाणे तुवरची आवक सुरू झालेली आहे। पण आता गाड्या जो माल खरेदी करतो त्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या लेवलाला मिळत नसल्यामुळे ह्या मार्केट पूर्ण जाम झालं आहे आणि त्यामुळे माल उचल कमी झाली आहे आणि माल जसेचा तसेच पेंडिंग पडले आहे आणि आवक किती पोते असेल? 2,50,000 जवळपास पोते आहेत। नवीन माल येत नाही आणि जो व्यापाऱ्यांनी खरेदी केला त्याची उचल होत नाही, त्यामुळे निश्चितच जर का आपण बघितलं ना तर एक मोठं संकट व्यापाऱ्यांपुढे आहे। कारण की आता शेतकऱ्यांनी तर आपला माल विकून घेतलेला आहे, मात्र व्यापाऱ्यांना हा माल नेता येत नाही, त्यामुळे निश्चित एक मोठं संकट सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे काही व्यापारी आहे ज्यांनी माल खरेदी केला त्यांच्या पुढे आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।